एकदा स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर। तर आज आहे थर्सडेला माझा उपवास असतो, तुम्हाला माहिती आहे। मी सकाळी उठली, सगळी पूजा वगैरे झाली, भुवी गेली स्कूलला, अनिकाचा आज स्कूल नाहीये। आज थोडासा पाऊस नाहीये, नाही तर मागचे 4 दिवस खूप पाऊस होता। तर आता आम्ही चाललो आहे। माझं जे BC ID आहे म्हणजे स्टेट ID आहे ते काही कारणास्तव काढलं नाही गेलेलं, कारण आलो त्याच्यानंतर मग हा ऍड्रेस आल्यानंतर मग इथे सेटल होणं, त्याच्यानंतर मग मुलांचा ऍक्सिडेंट, अनिकेतचे सगळं त्यांचे जे मेन प्रायोरिटी होती त्यांचे सगळे डॉक्युमेंटेशन झालेले होते, पण माझं झालं नव्हतं। कारण कॅनडामध्ये आल्यानंतर खूप अशा गोष्टी आहेत ज्या पहिल्या कराव्या लागतात, तर त्याच्यापैकी हे एक BC ID आहे। तर माझं राहिलं होतं, तर ते आज काढण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत। आणि तर BC ID काढण्यासाठी मी अपॉइंटमेंट बुक केलेली आहे 11:30ची। 11:25 झालेत, 5 मिनिटच राहिली। जवळ आहे DMV, US मध्ये DMV म्हणतात, इथे काय बोलतात इथे ICBCच आहे। हा, सगळ्या टाइपचे ड्रायव्हिंग लायसन्सेस आणि इन्शुरन्स साठी ब्रिटिश कोलंबिया मध्ये ICBCच आहे। हा, ते DMV माझ्या तोंडाला येतं कारण US मध्ये DMV म्हणतात त्याच्यामुळे। सो त्याच्यासाठी आम्ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे, कालच परवा केली अपॉइंटमेंट बुक। तर मेन म्हणजे BC ID काढण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करावी लागते। त्यानंतर त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट आहेत ते तुमचं मेन म्हणजे पासपोर्ट, सेकंड थिंग वर्क परमिट, थर्ड तुमचं जर ड्रायव्हिंग लायसन्स इंडियाचं असेल तर ते मी कॅरी केलंय माझ्यासोबत मी माझं USचं रिअल ID जे आहे कॅलिफोर्निया ID ते पण कॅरी केलेलं आहे। रेंटल एग्रीमेंट घेतलं, रूमचं आपल्या अपार्टमेंटचं रेंटल एग्रीमेंट आहे, ते एक ॲज अ ऍड्रेस प्रूफ आपण दाखवू शकतो। ओके, सो रूमचं एग्रीमेंट घेतलेलं आहे ॲज अ ऍड्रेस प्रूफसाठी। तर चला बघूया आता तिथे जाऊन। जरी अपॉइंटमेंट घेतलेली असली तरी पण गर्दी खूप असते, लाईन मध्ये तर थांबावंच लागतं। आता तिथे गेल्यावर समजेल। वाव अनिकेत, बघा किती सुंदर कलर दिसतायत बाहेर। दुसऱ्या साईड तुम्ही बघू नका, तुम्ही समोरच बघा। दुसऱ्या साईड आम्ही इथे पोहोचलोय आणि आता लाईनला थांबतो। आय थिंक गर्दी आहे वाटतं। ऍक्च्युली आमचं पटकन काम झालं, एवढी रश नव्हती आणि अपॉइंटमेंट असल्यामुळे पटकन झालं। फक्त आतमध्ये काय मला रेकॉर्डिंग नाही करता आलं। मला वाटलेलंच आतमध्ये रेकॉर्डिंग करता येणार नाही, कारण की गव्हर्नमेंटचे जे ऑफिस असतात ते ऍज अ सिक्युरिटी रिझन हे देत नाहीत रेकॉर्डिंग। आणि तशी मी पण US ला पण कधी गेली तर मी स्वतः म्हणून करायची नाही कधी रेकॉर्डिंग, कारण जनरली ते मला स्वतःला पण नाही आवडत की गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये जाऊन रेकॉर्डिंग करणं। आणि इथे लिहिलेलं पण होतं बाहेर। सो तिथे गेलो, त्याच्यानंतर पहिल्यांदा गेल्या आपल्याला तिथे डायरेक्ट चेक इन करावं लागतं। चेक इन मध्ये आपला नंबर वगैरे टाकायचा, मग आपल्याला रिसिप्ट मिळते, ती रिसिप्ट घ्यायची, मग ते वेट करायचं आणि आपला नंबर आल्यानंतर त्या काउंटरला जायचं। दॅट्स इट। आणि त्यानंतर एक फोटो घेतात आणि तुमचं डॉक्युमेंट मध्ये त्यांना 2 ID हवे असतात, तर एक माझं वर्क परमिट दाखवलं, दुसरं पासपोर्ट दाखवला। तर आणि ते झाल्यानंतर लगेच फोटो घेतला। सो आता बोललेत की येईल, थोडे दिवस लागतील कारण कॅनडा पोस्टचा स्ट्राईक असल्यामुळे लगेच नाही येणार। सो अशा प्रकारे BC ID आज काढून झालेला आहे फायनली। तर कधी येते ते बघूया। आणि ह्या माणसाने इतकं लेट केलं काढायला, ते कोणी? मी? तुम्ही नाही तर कोणी? कामं पहिले करून घ्यायची असतात। कशी करून घेणार? तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना अनिकेत, काय इतकं थोडं एवढ्याच कमी वेळाचं काम होतं ते। एवढ्यात ड्रायव्हिंग लायसन्स पण झालं असतं। आणि BC ID साठी जी फी आहे ती आहे $35। ऍक्च्युली खूप छान सण आलेला आहे ना अनिकेत, मस्त सनी झालेला आहे। असं ज्यावेळी सनी होतं ना इथे, तर लोक चान्सेस बघत असतात लगेच वॉकला निघतात। घरी आलो आणि आल्या मी आधी साबुदाणा खिचडी खाऊन घेतली कारण मला भूक लागलेली होती। आणि आता अनिकेत इथे कॉफी बनवतायत, तर मी म्हटलं माझ्यासाठी पण जराशी बनवा, कारण मला खूप झोप आल्यासारखी वाटते। आणि आता कॉफी घेते अनिकेत, कारण मला कॉफी एवढी चांगली बनवता येत नाही आणि मी कॉफी लवर नाही आहे, मी चाय लवर आहे, ते पण 1 टाइम चहा पिते मी संध्याकाळची। तर पहिल्यांदा कॉफी घेते आणि मग जेवणाला सुरुवात करते। जेवणामध्ये आज बनवायचे आहेत वांग्याचं भरीत। तर आता इथे नवऱ्याने बनवून आणलेली कॉफी मस्तपैकी, आणि मी पण आता पिणार आहे ती। थांबा, चला आता नवऱ्याने दिलेली कॉफी पिऊया। मस्त झालेली आहे कॉफी खरंच, उगाच नाही व्हिडिओसाठी सांगत आहे। व्हिडिओसाठी आपण सांगत पण नाही तसं, पण कधी सांगतो झालं नाही तर झालं। मस्त झालंय।
तुम्ही एक सिप पिऊन बघा. झाली खूपच भारी झाली आहे. व्हिडिओ साठी नाही सांगत आहे. अनिकेतने घेतली आहे ब्लॅक कॉफी. माझी ब्लॅक कॉफी मी ऍक्च्युअली पित होतो, तर हिला हवी झाली, तर माझी आता बाजूला ठेवून हिला बनवावी लागली. चांगली तरी आली. पण मी कॉफी पित नाही, माहितीये ना तुम्हाला. हो दाखव. हे बघ, फ्रॉथ आलाय ना. असे नाही, वरून दाखवा. फ्रॉथ आलाय. फ्रॉथ आलाय छान. विदाउट फ्रॉथ फ्रॉथ आलेला आहे. त्याला ब्लेंडर मध्ये जरा असं लावलं. हो ब्लेंडर मध्ये केली आहे ती, आणि मग वरून जराशी पावडर टाकली त्याला. भारीच. काय म्हणते, शॉप ओपन करते का? आता तीच आहे पुढची बिझनेस आयडिया. हे घ्या. इथे जेवण झालेलं आहे. इथे बनलेलं आहे वरण. इथे बनवलंय मी वांग्याचं भरीत. तर अशा प्रकारे माझं जेवण बनवून झालेलं आहे. वांग्याचं भरीत, वरण, भात आणि चपाती. म्हणजे रात्रीपर्यंत जेवण बनवून रेडी आहे. आता मी बसली आहे मम्माची ड्युटी पूर्ण करायला, ती म्हणजे अनिकाला भरवायला. तर तिला आता चपाती आणि वरण भरवून घेते. ये ग. तर आता आम्ही पुन्हा अनिकेतने लगेच आम्हाला दुसऱ्या कामाला लावलं. मला बोलले तू पण चल आज भुवीला पिक करायला. मी खूप कंटाळा, रोज रोज मीच जातो. मला कंटाळा येतो तेवढा. 15 मिनिटं वाचतील. पार्किंग करा, चालत जा. पण मी आली लगेचच मी जेवण करायला उभी राहिली. जेवण केलं. अनिकेत तर बसून ऑफिसचं काम करतायत. मी पूर्ण 2 तास पाय सोडून नाही, मी 2 तास उभी आहे. सगळं जेवण केलं, अनिकाला भरवलं, आणि मी अनिकाला भरवलं. लास्ट तर तिला पाणी पिलंही, आणि अनिकेत सांगतात चल आता तू चल. म्हणजे मी अशी बसलीच नाहीये जरा 2 मिनिटं आल्यापासून. जास्तच लवकर उठली ना. हो, काय भारी कलर झाले त्या. मस्त. वाव, किती सुंदर रोड झालाय तो. किती सुंदर बीसी झालेला आहे बघा. कुठे चालली? सो आता इथे स्टॉप साईन वर बघू शकताय. स्टॉप साईन घेऊन उभी आहे ती एक त्यातली भुवीची प्रिन्सिपल आहे. म्हणजे ह्या वॉलनट स्कूलची प्रिन्सिपल आहेत ती. आणि इथे प्रिन्सिपल पण सगळी कामं करतात. कोणतं काम मोठं छोटं असं नसतं. शाळेतून घेऊन येतानाच मी पुन्हा DMV मध्ये गेली. मला एक बुक घ्यायचं होतं, ते घेतलं. तिथे लाईनला राहावं लागलं. त्याच्यानंतर आता वॉलमार्टला आली, थोडी शॉपिंग करायची होती. सो आता आम्ही आलो वॉलमार्ट मधून. खूप घाई शॉपिंग केली आणि निघालो. कारण येऊन लगेच भुवीला आम्हाला तायखांदूला पण पाठवायचं होतं. तर ती आली, आणि तसं मी आणलेली ग्रॉसरी पण ही बघा मी अशीच इथे खाली केली सगळी. आणि तिला आधी भरवायला घेतलं. तिला चपाती आणि डाळ पटकन भरवला, आणि त्याच्यानंतर आता ही सगळी जी ग्रॉसरी आणली आहे ती लावते. थोडी लावली आणि थोडी बाकी आहे. आता रात्रीचे वाजलेले आहेत 8:30. अनिकेत तिकडे मुलांना भरवतायत, कारण की टाइम होणार नाही त्या मुलांचा. आणि मला हे मेन काम करायचं होतं. उद्या आहे हॅलोवीन, आणि हॅलोवीन म्हटल्यानंतर मुलांना खूप एक्साइटमेंट असते. ती म्हणजे की चॉकलेट्स मिळणार, कॅन्डी मिळणार, आणि गुडी बॅग स्कूलमध्ये घेऊन जायला मिळणार. US मध्ये पण तर असंच असायचं की स्कूलमधून गुडी बॅग यायचे पण, आणि आम्ही पण मुलांना इथून गुडी बॅग द्यायचो. तर मूवीच्या स्कूलमध्ये आहेत 20 मुलं, तर 20 गुडी बॅग मी रेडी केलेल्या आहेत. ह्या ज्या बॅग्स आहेत टिक अँड ट्रीटच्या, ह्या मी 1 महिना आधीच आणून ठेवलेल्या होत्या. आणि हे आता भुवीचे रेडी झालेले आहेत बॅग. आणि प्लस भुवीच्या स्कूलमध्ये आणि अनिकाच्या दोघांच्याही क्लासमध्ये नट ॲलर्जी आहे. सो त्याच्यामुळे आम्हाला तशाच प्रकारची चॉकलेट शोधावी लागली ज्याच्यामध्ये नट नसतील. तर ही आम्ही चॉकलेट घेऊन आलेलो आहोत. आणि आता ही मी ह्याच्यामध्ये भरलेली आहेत. तर भुवीच्या गुडी बॅग रेडी झालेल्या आहेत. अनफॉर्च्युनेटली चॉकलेट संपली, त्याच्यामुळे 90 चॉकलेट होती, पण माहिती नाही एकामध्ये मी 3 वगैरे टाकली तर ती संपली. आणि मग अनिकाच्या मध्ये 7च बॅगा राहिल्या. म्हणजे 11 बॅगा अजून आहेत, पण माझ्या बिल्डिंग मध्ये पण खाली आहेत, त्यांना पण ठेवायचे आहेत. तर मग आता अनिकेतला पुन्हा जावं लागेल चॉकलेट्स आणायला. तर अनिकाच्या स्कूलमध्ये 15 मुलं आहेत तिच्या क्लासमध्ये. तर मला तिच्यासाठी 15 बॅगा रेडी कराव्या लागतील, आणि भुवीचे रेडी झालेले आहेत. तर अशा प्रकारे हॅलोवीनची टिक अँड ट्रीटच्या बॅगा रेडी झालेल्या आहेत. आणि भुवी उद्या कोणता कॉस्ट्युम घालेल वगैरे ते तुम्हाला सकाळी समजेलच. तर चला आता मी जेवून घेते, आणि हिचा आधी पहिल्यांदा हे पॅक करून ठेवते बॅग मध्ये. आता नाही ग, इथे जोरदार तयारी चालू आहे. वेन्सडे बनते, वेन्सडे मूवी. स्कॅरी वेन्सडे. इट्स नॉट अ स्कॅरी वेन्सडे. दुखत नाहीयेत ना आतले केस?
वेन्सडे तयार झालेली आहे. से हॅलो. एल्सा चाललेली आहे स्कूलला. फ्रोझन एल्साने फ्रोझन व्हाईट कलरचं स्वेटर घातलेलं आहे. वा बाय बाय. आग्राकडाब्रा आब्राकडाब्रा मॅजिक मॅजिक बॉम्बे बू. हॅलो. सो आता आम्ही चाललेलो आहोत लँगलीला चाललेलो आहोत टिक अँड ट्रीट साठी, कारण आज आहे हॅलोवीन आणि मी माझा हा DIY लुक केलेला आहे. कॅट बनलेली आहे मी, ब्लॅक कॅट. तर आणि ही आहे माझी वेन्सडे आणि ही आहे माझी फ्रोझन एल्सा. स्कूलमधून आली ती, त्याच्यानंतर आम्ही तिला जेवण वगैरे भरवलं आणि आता पुन्हा मी रेडी केलं त्यांना आणि आता घेऊन चालली आहे त्यांना टिक अँड ट्रीट साठी. बास्केट आणि सगळं रेडी आहे. 6:30 ला आम्ही निघणार आहोत. एक माझी फ्रेंड पण आहे, तर तुम्हाला पण आता दाखवते मी की कॅनडामध्ये टिक अँड ट्रीट कसं आहे ते. सो चला बाय. आपण आता भेटूया डायरेक्ट टिक अँड ट्रीटला. तर आता बघू शकताय तुम्ही, इथे आम्ही रात्री आलेलो आहोत टिक अँड ट्रीटला. खूप पाऊस होता दिवसभर, पण आता थोडा पाऊस कमी झालेला आहे. आणि ही सगळी कॅनेडियन लोकांची घरं आहेत आणि सगळी लोक मोठी छोटी वेगवेगळे कॉस्ट्युम घालून इथे टिक अँड ट्रीटला फिरत आहेत. खूप. आता आपण कुठे चाललोय? आता आपण इथे आलो क्लेटन कम्युनिटी सेंटर मध्ये आणि खूप मस्त असे सगळे रोडवर 2 घरं आता बघितली. अजून बघा सगळेजण कसे मस्त मस्त कपडे घालून चालले आणि खूपच काय काय जण खूपच केअरी आहेत. तर तुम्ही किती छान डेकोरेट केलेलं आहे आणि टिक अँड ट्रीट साठी किती रश आहे इथे. टिक अँड ट्रीट, टिक अँड ट्रीट. What do you mean? Tyler? Hello. It's a dinosaur costume. Yeah, it's a dinosaur costume and your costume is very pretty. Yeah. इथे एका ठिकाणी आलो, इथे तर पूर्ण पार्टी चालू आहे. क्लेटन मॉटेल म्हणून आहे ते, मस्तपैकी तरी स्टॉल्स वगैरे लावले आहेत, ते बघू शकता. इथे तर खूप मोठी अशी हॅलोवीन पार्टी होती ह्या मॉटेलच्या इथे. इथे बाहेर छान स्टॉल लावलेले होते, खायचं होतं पॉपकॉर्न वगैरे ते सगळं. आणि इतकी जोरात DJ वगैरे चालू होतं, लाईट्स. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे तर ते वरून टॉय फेकत आहेत, म्हणजे टॉय देत आहेत सगळ्या मुलांना. जो कोणी कॅच करेल त्याला ते टॉयज मिळणार. आम्ही एका घराच्या समोर उभे आहोत आणि आता इथे बघू शकता किती गर्दी झालेली आहे. आणि आता लोक. अनिका बास्केट दे बाबू. अनिका बास्केट दे. खूप हेवी झालंय. दाखव. शो मी. किती चॉकलेट घेतले? चॉकलेट किती घेतले? 5 घेतले. चल बास्केट ठेवून दे स्टोलो मध्ये. अजून पुढे आलोय. इथे सुद्धा मस्तपैकी छान डेकोरेशन्स केले आहेत बाहेर. इथे सुद्धा त्यांनी मोठा स्पायडर बनवलाय. स्पायडरचं स्केलेटन आहे ते. गोव्याने जात आहेत. वाव. इथे आता पोलीसची गाडी आलेली आहे आणि हे दोघी भुवी आणि तिची फ्रेंड तिच्याशी बोलायला गेलेले आहेत बघा. या लोकांनी एवढी मेहनत घेतली इथे. आता इथे एक त्याने डोअरवर सुद्धा प्रोजेक्शन चालू ठेवलंय. पायरेट्स ऑफ द कॅरिबियनचं. तर ह्या लेन मध्ये पूर्ण फायरवर्क पण चालू होतं सगळीकडे. हे बघू शकताय फायरवर्क होतंय मध्ये मध्ये. तर आमचा हा कॅनडामधला हॅलोवीन, अनिका आणि भूविकाचे कॉस्ट्यूम कसे वाटले, माझा लुक कसा वाटला आणि इथली टिक अँड ट्रीट कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय आणि स्वतःची काळजी घ्या.